क्षुल्लक कारणावरून एका कार चालकाला मारहाण करतानाचा मुजोर रिक्षा चालकाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। नाशिकमधल्या अशा रिक्षा चालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली। संबंधित रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे। पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट। नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकाचा माज पाहायला मिळालाय। तरुणाची गाडी अडवून या रिक्षा चालकांना शिवीगाळ आणि मारहाण केली आहे। या गाडीतली महिला हात जोडून त्या रिक्षा चालकाकडे मारू नका अशी विनंती करते, हात जोडते, पण तरीही रिक्षा चालक मागे हटत नाहीये। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे बेशिस्त रिक्षा चालकाचा माज दिसून येतोय। अशा रिक्षा चालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते। आतापर्यंत जो कालचा किस्सा जो घडलेला आहे तो एकदम चुकीचा आहे, कारण की त्या गाडीवालीची चुकी नसताना पण रिक्षावाल्याने त्याला धमकी दिली, मारहाण करण्याचा जो प्रकार केला हा अत्यंत चुकीचा आहे। रिक्षा चालवणं कमी, बेशिस्तपणा, म्युझिक सिस्टम, रिक्षामध्ये ग्राहक कमी, टपोरी पोरं जास्त, हा जो प्रकार घडतोय हा खूप चुकीचा प्रकार घडतोय। याच्यावर काहीतरी शासनानं किंवा पोलीस प्रशासनानं कारवाई केली पाहिजे। रिक्षावाला समजायचं का हिरो समजायचं, त्याच्या वर्दी नसते त्यांची, आपण नक्की कोणाला रिक्षा चालक समजायचं। एका जर आपण काय बोलायला गेलो तर ते त्यांचे 4-5 जणांचा ग्रुप गोळा होऊन आपल्या भोवती घोळका घालतात व तसं दम दाटे करण्याचा प्रयत्न करतात ते। मी आता माझी गाडी घेऊन चाललो होतो, डायरेक्टली मला कट मारला, वरतून मला शिवाय लागली की तुला बघता येत नाही का, तू इथला का। कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालकांना 4 व्हीलरच्या समोर रिक्षा आडवी घातली आणि गाडी चालवणाऱ्या तरुणाला शिव्या देत मारहाण सुरू केली। रिक्षा चालक गाडीतल्या तरुणाला खाली खेचत होता। याच वेळी गाडीतला तरुण हात जोडून माफी मागत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे। गाडीतली महिला देखील विषय सोडून द्या असं म्हणत हात जोडत आहे, तरी देखील रिक्षा चालक काही थांबताना दिसत नाहीये। शालिमार चौकातल्या रिक्षा चालकांची झुंडशाही नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे। व्हिडिओ समोर आल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे। शालिमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही इस्मास हुज्जत घालून त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती। सदरच्या ऑटो चालकाचे नाव हे मजहर अनवर खान असे असल्याचे माहिती मिळून आली। सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच सदर गुन्ह्यातील आरोपीतास देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। नाशिक शहरात रिक्षा चालकांकडून अनेक वेळा कार चालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत। भर रस्त्यात रिक्षा उभ्या करणं, वाहन चालकांशी हुज्जत घालत भांडण करणं असे प्रकार अनेक वेळा घडल्याचं दिसून आलंय। माजुरट्या रिक्षा चालकांच्या कृत्याची दखल श्रमिक सेनेकडून घेण्यात आली आहे। बेशिस्त आणि अनधिकृतपणे कुठलाही परवाना नसताना प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। हे जे अवैध प्रवासी वाहतूक करतात, ज्यांच्याकडे लायसन नाही, बॅच नाही, आम्ही श्रमिक सेनेतर्फे त्यांच्याकडे मागणी करतोय का पोलीस आयुक्तांनी, वाहतूक शाखेने, परिवहन खात्याने त्यांच्यावर कारवाई करावी आणि या रिक्षा व्यवसाय बदनाम होणाऱ्या या प्रवृत्तीला रिक्षा व्यवसायातून दूर करावा अशी आमची पोलीस आयुक्त आणि परिवहन खात्याला नम्र विनंती आहे। रिक्षा चालवताना ठरवून देण्यात येणारा ड्रेसही काही रिक्षा चालक घालत नाही, नियमांचं पालन करत नाही अशाही तक्रारी समोर आल्यात। पोलिसांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपही होतोय। शनिवारी रिक्षा चालकाकडून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी शालिमार परिसरात 57 रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे। तर ही कारवाई फक्त देखावा वाटू नये अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जाते। नेवले, टीव्ही9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।